मार्कुस शुभवर्तमान अध्याय 12. द्राक्षमळ्याचा दृष्टांत. द्राक्षमळ्याचा दृष्टांत. मग तो दाखले देऊन त्याचबरोबर बोलू लागला. कोणा एका मनुष्याने द्राक्षमळा लाविला, त्याभोवती कुंपण घातले, द्राक्ष रसासाठी कुंड खणिले, माळा बांधला आणि तो माळ्यास सोपवून देऊन आपण परदेशास गेला. मग हंगामी आपणास माळ्यापासून द्राक्षमळाच्या फळातून काही मिळावे म्हणून त्याने माळ्याकडे एका दासास पाठविले. त्याला त्यांनी धरून मारले व रिकामे लावून दिले. त्याने पुन्हा दुसऱ्या दासास त्याचकडे पाठविले. त्यांनी त्याचे डोके फोडून त्याचा अपमान केला. त्याने आणखी एका जणास पाठविले. त्याला त्यांनी जीवे मारले आणि दुसऱ्या बहुतास तसेच केले. म्हणजे त्यातून कित्येकास मारले व कित्येकांचा जीव घेतला. अद्यापि त्याच्याजवळ एक जण राहिला होता, तो त्याचा आवडता पुत्र. आपल्या पुत्राची ते भीड धरतील असे म्हणून त्याने त्याला शेवटी त्याचकडे पाठविले. परंतु ते माळी आपसात म्हणाले, हा वारीस आहे, चला आपण याला जीवे मारू, म्हणजे वतन आपले होईल. मग त्यांनी त्याला धरून जीवे मारले व द्राक्ष मळ्याबाहेर फेकून दिले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील? तो येऊन त्या माळ्याचा समूळ नाश करील व द्राक्षमळा दुसऱ्यास देईल. जो धोंडा बांधणाऱ्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला. हे प्रभूकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे. हा शास्त्रलेखही तुमच्या वाचण्यात कधी आला नाही काय? तेव्हा ते त्याला धरावयास पाहत होते, परंतु लोकसमुदायाची त्यास भीती वाटली, कारण हा दाखला त्याने आपल्याला लावून सांगितला असे त्यांनी ताडिले. मग ते त्याला सोडून निघून गेले. कैसराला कर देण्याविषयीचा प्रश्न. कैसराला कर देण्याविषयीचा प्रश्न. नंतर त्याला बोलण्यात धरण्याकरता त्यांनी परुशी व हेरोदी यातील कित्येकास त्याचकडे पाठविले. ते येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, आम्हास ठाऊक आहे की आपण खरे आहात व कोणाची भीड धरीत नाही. आपण मनुष्यांचे तोंड पाहून बोलत नाही, तर देवाचा मार्ग खरोखर शिकविता. कैसराला कर देणे हे योग्य आहे किंवा नाही? आम्ही द्यावा किंवा न द्यावा? तो त्यांचे ढोंग ओळखून त्यास म्हणाला, माझी परीक्षा का पाहता? मला एक पावली पाहावयास आणा. त्यांनी ती आणली. तेव्हा त्याने त्यास म्हटले, हा मुखवटा व लेख कोणाचा? ते त्याला म्हणाले, कैसराचा. येशूने त्यास म्हटले, तर कैसराचे कैसराला व देवाचे देवाला भरून द्या. तेव्हा त्यांनी त्याचविषयी फार आश्चर्य केले. पुनरुत्थानाविषयी प्रश्न. पुनरुत्थानाविषयी प्रश्न. मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदुकी यांनी त्याचकडे येऊन त्याला विचारले, गुरुजी, मोशाने आम्हासाठी असे लिहून ठेवले की कोणी एकाचा भाऊ मेला आणि त्याची स्त्री मागे राहिली असून संतती झालेली नसली, तर त्याच्या भावाने त्याच्या स्त्रीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा. कोणी 7 भाऊ होते. त्यापैकी पहिल्याने बायको केली व तो संतती नसता मेला. मग ती दुसऱ्याने केली, तोही संतती नसता मेला. तिसराही तसाच. याप्रमाणे 7 जण संतती नसता मेले. सर्वांच्या शेवटी बायकोही मेली. तर पुनरुत्थानाच्या समयी ती त्यांच्यातून कोणाची बायको होईल? कारण ती 7ंचीही बायको झाली होती. येशू त्यास म्हणाला, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य ही न ओळखल्यामुळे भ्रमात पडला आहात ना? कारण ते मेलेल्यातून उठल्यावर लग्न करून घेत नाहीत व लग्न करून देतही नाहीत, तर स्वर्गातील देवदूताप्रमाणे असतात. मेलेले उठविले जातात याविषयी मोशाच्या पुस्तकातील झुडपाच्या प्रकरणात देवाने त्याला म्हटले, मी अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे. हे तुमच्या वाचण्यात आले नाही काय? तो मृतकांचा देव नव्हे तर जिवंताचा आहे. तुम्ही मोठ्या भ्रमात पडला आहात. सर्वात मोठी आज्ञा कोणती हा प्रश्न.
सर्वात मोठी आज्ञा कोणती हा प्रश्न. तेव्हा शास्त्रातील एकाने येऊन त्याचा संवाद ऐकला. त्याने त्यास संपर्क उत्तर दिले. हे पाहून त्याला विचारले, सर्वात पहिली आज्ञा कोणती? येशूने उत्तर दिले, पहिली ही आहे की हे इस्रायला, श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. दुसरी ही की जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. याहून मोठी दुसरी कोणतीही आज्ञा नाही. तो शास्त्री त्याला म्हणाला, गुरुजी, आपण खरोखर बरोबर बोलला की तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा नाही, आणि पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने व पूर्ण शक्तीने त्याचवर प्रीती करणे आणि जशी आपणावर तशी शेजाऱ्यावर प्रीती करणे, हे सर्व होम व यज्ञ यापेक्षा अधिक आहे. त्याने शहाणपणाचे प्रत्युत्तर दिले. हे पाहून येशूने त्याला म्हटले, तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस. तेव्हापासून त्याला आणखी काही विचारावयास कोणीही धजले नाही. ख्रिस्त दाविदाचा पुत्र, ख्रिस्त दाविदाचा पुत्र. नंतर येशू मंदिरात शिक्षण देत असता म्हणाला, ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे. हे शास्त्री कसे म्हणतात? कारण दाविदाने स्वतः पवित्र आत्म्यात म्हटले, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाचे आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. दावीद स्वतः त्याला प्रभू म्हणतो. मग तो त्याचा पुत्र आहे हे कसे? हे त्यांचे बोलणे लोकसमुदायाने हर्षाने ऐकले. शास्त्रांसंबंधाने इशारा, शास्त्रांसंबंधाने इशारा. तो आपल्या शिकवणीत त्यास म्हणाला, शास्त्रांविषयी जपा. त्यास लांब झगे घालून फिरणे, बाजारात अभिवादन घेणे आणि सभास्थानात मुख्य आसने व मेजवानीत मुख्य स्थाने ही आवडतात. ते विधवांची घरे खाऊन टाकतात व दांभिकपणे लांब लांब प्रार्थना करतात. त्यास अधिक दंड होईल. विधवेने केलेले दान, विधवेने केलेले दान. मग भांडारासमोर बसून लोक भांडारात पैका कसे टाकतात हे तो पाहत असता बहुत धनवान लोकांनी पुष्कळ टाकले. आणि एका दरिद्री विधवेने येऊन 2 टोल्या म्हणजे 1 दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यास जवळ बोलावून त्यास म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो की जे भांडारात टाकीत आहेत त्या सर्वापेक्षा या दरिद्री विधवेने अधिक टाकेले, कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून टाकेले, परंतु हिने आपल्या कमाईतून आपले जितके होते तितके म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली.